जगणं कमी, मरणं अधिक. 21व्या शतकाच्या सुरुवातीपासून अमेरिकेतील उद्योग विश्व, बदलती जीवनशैली लक्षात घेऊन डॉक्टर मंडळी आणि वैद्यकशास्त्रातील संशोधक यांनी वेगळंच वळण घेतलं. गतिमान आयुष्य, ताणतणाव यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांची त्यांना विशेष दखल घ्यावी लागली. मागील शतकाशी तुलना करता अनेक गंभीर आजारांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोक संसर्गजन्य आजारांमुळे मरत होते. ज्यावेळी अमेरिकेत मृत्यूची 4 प्रमुख कारणं म्हणजे न्यूमोनिया, इन्फ्लुएन्झा, डिप्तेरिया आणि टीबी म्हणजे क्षयरोग आणि लोकांचं आयुष्यमान साधारण 43च्या आसपास होतं. परंतु 20व्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेल्या प्रतिजैविकांच्या शोधाचे आभार मानायला हवेत, ज्यामुळे संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात प्रचंड घट झाली. 1980 साली एड्सचं थैमान सुरू झालं, तरीही 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश केला आणि लक्षात आलं की आता लोकांना त्रास होतो किंवा मृत्यू होतो तो चिरकालीन ऱ्हासकारी आजारांनी. या अंतर्गत येतात हृदयविकार, कॉरोनरी आर्टरी डिसीज, कर्करोग, पक्षाघात, मधुमेह, संधिवात, मॅक्युलर डिजनरेशन, कॅटरॅक्ट, स्मृतिभ्रंश, कंपवात, मल्टिपल स्क्लेरोसिस, रुमेटॉइड संधिवात असे अनेक आजार. गेल्या शतकात लोकांच्या सरासरी आयुष्यमानात लक्षणीय वाढ झालेली असली तरीही आरोग्याची पातळी म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ ही मात्र खालावलेली आहे. ती दीर्घकालीन ऱ्हासकारी आजारांमुळे. खरं सांगायचं झालं तर आपल्या जगणं कमी आणि मरणं अधिक असंच झालं आहे. हे डॉक्टर मेरॉन वेन्स यांनी व्यक्त केलेलं मत आहे. विद्यमान डॉक्टर वेन्स हे सुप्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इम्युनॉलॉजिस्ट आहेत. डॉक्टर बेन्स यांनी मला ॲक्सिडेटिव्ह स्ट्रेसचे आपल्या आरोग्यावर होणारे भयानक दुष्परिणाम आणि सेल्युलर न्यूट्रिशन म्हणजे पेशींचे पोषण किती महत्त्वाचे असते याबाबत समजावले.